तर देशभरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे। नाशिक, नागपूर, मुंबईमध्ये तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे काही मिनिट उरलेले आहेत। ऑकलंडमधली दृश्य आहेत। न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सगळ्यात आधी नवीन वर्षाचं आगमन होतं आणि तिथे जोरदार सेलिब्रेशन बघायला मिळतं। फटाक्यांची आतिषबाजी काही मिनिट तिथे चालते। डोळ्यांचं पारडं फेडणारं हे सगळं दृश्य असतं। दिसतंय की लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरांचा, लोककलांचा जागर तिथं बघायला मिळतोय। एक सांस्कृतिक वेगळेपण सुद्धा नाशिकने स्वतःचं यंदा नववर्षाच्या स्वागतानिमित्त देखील जोपासलेलं आहे। मोठी धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमी नाशिकला आहे आणि हेच वेगळेपण नाशिकने कायम ठेवलेलं आहे। किंवा बॉलिवूडच्या किंवा डीजे सॉंग्सवर थिरकणारी तरुणाई नाशिकमध्ये मात्र भारूड, गोंधळ अशा लोकगीत प्रकारांवर थिरकताना दिसते आहे। तरह से सेलिब्रेट कर रहे हैं, न्यू ईयर है। बहुत अच्छे तरीके से कर रहे हैं दिल्ली में। आज कनॉट प्लेस आए हो, यहीं रहते हो दिल्ली? जी जी, पुरानी दिल्ली, दिल्ली 6 में रहते हैं। किस तरह से सेलिब्रेशन कर रहे हो आप लोग? सेलिब्रेट कैसे कर रहे हो न्यू ईयर को? बड़े अच्छे से तो ये तमाम लोग हैं, कुछ लोग जरूर बचते हैं बोलने से, और भी कैसे सेलिब्रेशन कर रहे हो आप? न्यू टाइम रह गया बस कुछ लम्हा है, जो नया ईयर आएगा, नया साल, फिर जश्न मनाएंगे, इस्तकबाल है नया साल का। और क्या, ये तस्वीर भी दिखा देते हैं। ये भीड़ है, आपको नज़र आ रही होगी। कनॉट प्लेस में लगातार जो लोग हैं वो पहुंचते भी हैं सेलिब्रेशन के लिए, और इसी तरह की जो तस्वीरें हैं वो अक्सर यहाँ पे मिलते। कुछ और लोगों से बात करेंगे। कुछ ही टाइम रह गया नए साल को आने में, किस तरह से सेलिब्रेशन कर रहे हैं आप? कनॉट प्लेस है, दिल्ली का दिल कहा जाता है। हाँ जी, अभी तो हम लोग यहाँ पे आए हैं। अभी तो नया साल होने में मात्र 10 मिनट रह गया है, तो बस वही है, एंजॉय करें। सारे लोग दिल्ली में एंजॉय करें, तो हम भी बस एंजॉय करने ही आए हुए हैं। कोई रेजोल्यूशन लिया है कि इस बार नए इस साल जो है 2026 में कुछ ये कंप्लीट कर लेंगे? हाँ, क्या था, हम तो वैसे यूजीसी नेट का प्रिपरेशन कर रहे हैं, तो इस बार है कि जो 2026 में तो किसी तरह को क्रैक करके ही रहना। और भी लोग हैं। आप लोग कहाँ से आए हो? मैं भी दिल्ली से प्रॉपर। अच्छा, और कैसे सेलिब्रेशन कर रहे हो आप? तो बहुत ज़्यादा मज़ा आने वाला, चंद ही मिनट बचे हुए हैं और न्यू ईयर के लिए सेलिब्रेट करने के लिए मैं आया हूँ वहाँ पे। बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे। आप कैसे सेलिब्रेट? जी जी, मैं अभी दिल्ली से आऊँ। मैं यहाँ का माहौल देख के थोड़ा मतलब सेलिब्रेट एक्साइटेड हूँ। तो ये तस्वीर देख लीजिए, जो भीड़ है वो इकट्ठा होना शुरू हो गई, क्योंकि कुछ ही टाइम दरअसल अब रह गया है सेलिब्रेट करने में। कुछ ही मिनट्स है, उसके बाद जो है
किस तरह से सेलिब्रेशन अच्छा है हम लोग केरला से अच्छा सेलिब्रेशन सेलिब्रेशन बहुत अच्छा इधर से आएगा यार एंजॉयिंग ये तो बिल्कुल एंजॉय लोग कर रहे हैं। आणि यानंतर आता नाशिकमध्ये आपण जाऊया, तिथून आपले प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत। सागर, अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत नवीन वर्षाच्या आगमनासाठी आणि गोदा काठ सगळा उजळून निघालेला दिसतोय। नक्कीच जर आता मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे, हे जर परिसर बघितला तर अतिशय गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। काही वेळ शिल्लक राहिलेला आहे। नववर्षाचं स्वागत एक वेगळ्या पद्धतीने नाशिककर करताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात। काही वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि आता हे सगळे नाशिककर जे आहेत ते आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। या सगळे जे नागरिक आहेत हे आता थोड्याच वेळामध्ये या परिसरात असलेल्या ज्या गोदातारी असलेले दिवे जे आहेत ते लावणार आहेत। या थोड्याच वेळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात होणार आहे। आता जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता थोडा वेळ शिल्लक राहिल्यामुळे सगळे नाशिककर जे बसलेले होते गाण्यांवरती ठेका धरत होते, आता ते नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। काही सगळे ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। त्याआधी तर मी तुम्हाला या दृश्यांमध्ये दाखवतो की हे जे नागरिक आहेत आता हे सगळे गोदातीरीच्या इथे हा सगळा रामकुंड परिसर आहे आणि या रामकुंड परिसरामध्ये आता काही वेळ शिल्लक राहिलेला आहे। यामुळे आता हे नाशिककर या गोदातीरीच्या लाईनशी उभे राहिलेले आहेत आणि या तिथे जर खाली बघितलं तर हे दिवे आहेत आणि हे दिवे थोड्या वेळात लावणार आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात, आनंदात आणि धार्मिक पद्धतीने करणार आहेत। हे सगळे नाशिककर आपल्या सोबत आहे, आपण बोलायचा प्रयत्न करूया। काय वाटतं, काही शिल्लक राहिला आहे, आपण आता थोड्याच वेळात दिवे लावणार आहोत आणि नववर्षाचं स्वागत जे आहे ते आपण आता धार्मिक पद्धतीने करणार। कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। आम्ही दरवर्षीच येतो, दरवर्षीच आम्ही इथे असतो, दरवर्षीच आम्ही दिवे लावतो। पूर्ण उत्साहामध्ये आम्ही हा दिवस साजरा करतो। ठीक आहे, छान प्रसन्न ठीक आहे, वाटतं खूप आम्हाला। सुंदर दृश्य थोड्याच वेळात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या रामकुंडावर गोदातीरी, आणि ते सुद्धा आम्हाला तुमच्या माध्यमातून सागर बघायचं आहे।